जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा शेतपिकांना फटका। मागील 4 दिवसांपासून पिकं पाण्याखाली असल्याने पिकं सडली। खानदेशात जूनच्या सुरुवातीला आणि मे अखेरीस लागवड केलेल्या पूर्व हंगामी कापूस पिकाची वाढ, मजूर टंचाईमुळे शेतकरी करत आहेत तणनाशकांचा वापर। मराठवाड्यात 45,70,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपातील पेरणी पूर्ण, तर काही भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी गावात कोळपणीच्या कामांना वेग। शेतकरी बैलजोडीच्या सहाय्याने कापूस, मका या पिकांची कोळपणी करत असल्याचे चित्र। चंद्रपुरात रानभाजी महोत्सवाचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन। मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन येथे 19 ते 22 जुलै दरम्यान महोत्सव। नागरिकांनी लाभ घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। जालना बाजारात ड्रॅगन फ्रूटची आवक कमी झाल्याने दरामध्ये मोठी वाढ। बाजारामध्ये सध्या 100 रुपये प्रति किलोने ड्रॅगन फ्रूटची विक्री। शेतकऱ्यांना बोगस बियाणं, कीटकनाशक, खतं विकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार। कारवाईसाठी केंद्र सरकार कठोर कायदा बनवणार। हिंगोलीमध्ये मूग आणि उडीद पिकावर अळीचा प्रादुर्भाव। पानं खाणाऱ्या अळीमुळे शेतकरी चिंतेत। कृषी विभागानं फवारणीच्या औषधांविषयी मार्गदर्शन करावी, शेतकऱ्यांची मागणी। जालन्याच्या तीर्थपुरी येथे ऊस पिकांवर पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, त्यामुळे ऊसाचं उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने शेतकरी मात्र चिंतित। राज्यातील बाजारामध्ये फ्लॉवरची आवक कमी झाल्याने दरामध्ये सुधारणा। फ्लॉवरला प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 3,000 रुपयांच्या दरम्यानचा दर। जालन्यामध्ये गुलाब बाग बहरल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। सध्या बाजारात गुलाबाला चांगला दर मिळत असून आगामी काळात दर वाढण्याची शक्यता। देशातील बाजारामध्ये मागील काही महिन्यांपासून बाजरीचे दर स्थिर। सध्या बाजरीला प्रति क्विंटल सरासरी 2,400 ते 2,700 रुपयांच्या दरम्यानचा दर।